पुढच्या घडामोडीकडे ठाणे रेल्वे स्थानकात आरटीओचं भरारी पथक दाखल झालंय। ठाण्यात आरटीओकडून 6 ठिकाणी भरारी पथकं पोहोचलेली आहेत। ही पथकं रिक्षा चालकांना मराठी येतं की नाही याची तपासणी करणार आहेत। मराठी भाषा या रिक्षा चालकांना आली नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे। ठाणे रेल्वे स्थानक, कोपट, माजीवडा, वागळे परिसर, कळवा आणि मुंब्रा या ठिकाणी ही भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडनं। निखिल, आता तपासणीला आणि त्यानुसार कारवाईला सुरुवात झाल्याचं दिसतंय, काय अपडेट्स आहेत ठाण्यातनं? नक्की श्रुतीजी, आपण पाहिलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आरटीओकडून कारवाई आहे ती करण्यात येते। त्याचमध्ये आता आपण ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आहोत आणि या ठिकाणी संपूर्ण भरारी पथक आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे। ते रिक्षा चालकांशी संवाद साधतायत, त्यांना मराठी येते की नाही ते चेक करतात, त्यांचं लायसन्स चेक करतात। जर येत नसेल तर त्यांच्या हातामध्ये जी नोटीस आहे ती नोटीस देऊन त्यांना बजावण्यात येते, त्यांच्यावरती कारवाई आहे ती करण्यात येते। आपल्याकडे आरटीओचे अधिकारी आहेत। सर, कशा पद्धतीची जी तपासणी आहे ती करण्यात येते? आम्ही आज बेसिकली यांचं फक्त दैनंदिन मराठी भाषेचे नॉलेज आहे। म्हणजे एका रिक्षा चालकाने प्रवाशासोबत जे शब्द बोलायचे असतात मराठीतले, जसं गाडी सावकाश चालवा, नंतर गाडी उजवीकडे वळा, ह्यासारखे जे त्याचे शब्द आहेत मराठीचे ते त्यांना आम्ही विचारतो। आणि यामध्ये जे ज्यांना बोलता येतात, कळतं, ज्यांचं प्रवाशासोबत वर्तन चांगलं असतं त्यांना आम्ही पास करतो आहे। आणि ज्यांना हे बेसिक शब्द पण माहीत नाही आहे तशांना आम्ही नोटीस देतो आहे। मग कारवाईमध्ये नक्की काय करण्यात येत आहे? त्यांचं लायसन्स रद्द होत आहे की त्यांना नोटीस देण्यात येत आहे? कारवाई नक्की काय? सध्या फक्त आपण त्यांना नोटीस देतोय आणि नोटीसच्या माध्यमातून त्यांना आपण वेळ देतोय 1 महिन्याचा, त्यामुळे त्यांनी परत मराठी शिकायची। आपण पाहिलं तर या ठिकाणी नोटीस आहे ती देखील बजावण्यात येते, परंतु संपूर्ण या ठिकाणी रिक्षा चालक आहेत त्यांच्या आता लायसन्स आणि जे मराठी भाषा त्यांना येते की नाही याची तपासणी आहे ती करण्यात येते आणि जर नाही आली तर या ठिकाणी कारवाई आहे ती केली जात आहे। आपण पाहिलं तर गेले 105 दिवस शिकवणी आहे ती सुरू ठेवलेली होती आणि याच शिकवणीनंतर देखील मराठी येत नसेल तर ही कारवाई आहे ती त्याला सामोरे जावं लागेल असं देखील अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकात जसं भरारी पथक आहे तसं एकूण ठाण्यात 6 ठिकाणी भरारी पथक आहेत ते देखील नेमण्यात आलेले आहे। श्रुतीजी, नक्कीच या सगळ्या कारवाईबद्दलचे अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।